नमस्कार श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत लेखिका अनघा लिखिते यांची कथा. कथेचं नाव आहे स्वप्नवेध. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कथा ऐकल्यानंतर आपणास ही कथा कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अजून एक विनंती, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर ऐकूया कथा स्वप्नवेध. ही गोष्ट आहे माझा बालमित्र स्वप्नीलची. खूप हुशार, उत्तम स्मरणशक्ती आणि देखणा. आईवडिलांचा एकुलता एक म्हणून लाडका. वडील नॅशनलाइज बँकेत मॅनेजर असल्याने आर्थिक परिस्थिती उत्तम. मध्ये काही वर्ष त्याच्या वडिलांच्या ट्रान्स्फरमुळे आम्ही विशेष संपर्कात नव्हतो. पण 2 वर्षांपूर्वी त्यांची पुन्हा पुण्याला बदली झाल्याने आमच्या रोज भेटी व्हायला लागल्या होत्या. आम्ही एकाच कॉलनीत राहत होतो. शिक्षण पूर्ण व्हायचे होते. फर्स्ट इयरला होतो. मी अभ्यासाला त्याच्याच घरी जायचो. त्याची ती स्टडी रूम म्हणजे एक जणू लायब्ररी. त्याच्या या लायब्ररीमध्ये स्वप्नशोध, भविष्य, रहस्यकथा, विज्ञानकथा, एक ना अनेक पुस्तके होती. तो मला नेहमी सांगायचा की त्याला जे स्वप्न पडतात त्या घटना काही दिवसांनी घडलेल्या नजरेस येतात. मी नेहमी त्याच्या या गोष्टी हसण्यावरी न्यायचो, पण त्याने मला एकदा पटवून दिले. आम्ही कॅन्टीनमध्ये चहा घेत होतो. त्या दिवशी शुक्रवार होता. त्याने मला स्वप्न सांगितले की MH30 डॅश 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 या लाल रंगाच्या दाढीचा ॲक्सिडेंट होईल आणि फक्त एक मुलगी वाचेल, जिने निळ्या रंगाचे कपडे घातले होते. मी म्हणालो, बघूया. शनिवारी आम्ही 4-5 मित्र दुपारी लोणावळ्याला जायला निघालो. त्यातील एका मित्राचा तिथे बंगला होता, त्यामुळे आम्ही बरेचदा जायचो. पोहोचायला अर्धा तास राहिला होता, पण ट्रॅफिकचा जाम झालेली होती. मी म्हटले, चला रे, जाऊन बघूयात काय झालंय ते. पाहतो तर काय, स्वप्नीलने मला सांगितलेल्या गाडीच्या नंबरचा ॲक्सिडेंट झाला होता तासभरापूर्वी आणि पोलीस आले होते. ट्रकने धडक दिली होती आणि कारमधील समोरील दोघे जागीच ठार झाले होते. मागे बसलेली युवती गंभीर जखमी झाली होती, जिने निळ्या रंगाचे कपडे घातले होते. आता माझा पक्का विश्वास बसला होता स्वप्नीलच्या स्वप्नांच्या गोष्टीवर. त्याने मला खुणावले, कोणाला सांगू नकोस म्हणून. आम्ही 2 दिवस छान घालवले. रविवारी परतलो. नंतर आम्ही दोघे कॅन्टीनमध्ये कॉफी घेत बसलो होतो. तेव्हा मी त्याला विचारले की तुला असे स्वप्न कधीपासून पडतात. तेव्हा त्याने ती घटना सांगायला सुरुवात केली. स्वप्नील सांगू लागला, बाबांची बदली आनंदपूर या गावी झाली. अगदीच लहान गाव, आजूबाजूला डोंगर. गावात एकच शाळा, त्यामुळे बाबांनी मला शिकायला मावशीकडे अकोल्याला ठेवले. सुट्टीत मला मावशी आनंदपूरला घेऊन यायची. 2 महिन्यांनी मावशीचं लग्न ठरले होते, त्यामुळे यावेळेस आमच्यासोबत आई पण येणार होती अकोल्याला. आई नेहमी तिथल्या मठात जायची. एक जवळपास 75 पार केलेला साधू राहत होता. गावातील लोक त्याकडे आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जात असत. लोकांना तो ज्या घटना सांगतो त्याची प्रचिती यायची, त्यामुळे त्या गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावात त्याची ती ख्याती होती. पण माझा आणि बाबांचा यावर विश्वास बसत नव्हता. बाबा आईला नेहमी रागवत असे, पण आई कधीतरी का होईना जायची मठात. तिने त्या दिवशी मावशीला आणि मलासुद्धा मठात नेले साधूबाबांचे आशीर्वाद घ्यायला. आम्ही पाया पडायला गेलो. साधूबाबा आईला म्हणाले, मुली, तुमच्यावर मोठे संकट येणार आहे. तुम्ही त्वरित ते घर सोडून काही दिवस दुसरीकडे जा. वेळ घालवू नका. उद्याच्या रात्री भाली संकट येणार आहे. आईने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर ही गोष्ट त्यांना सांगितली. त्यांना, मला आणि मावशीला सुद्धा पटली नाही ती गोष्ट. तरी पण आईच्या हट्टाने बाबांनी दुसऱ्या दिवशी आमच्यासाठी अकोल्याला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. दुसरा दिवस उजाडला. आई म्हणाली मावशीला, बरं झालं बाई, यांनी यावेळेस माझं ऐकलं. यांचा तर त्या साधूबाबांवर विश्वासच बसत नाही, पण मी इथल्या लोकांच्या अनुभवाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. मग विषाची कशाला परीक्षा घ्यायची म्हणून हे मानले. तसेही 2 दिवसांनी जायचेच होते अकोल्याला. यावर मावशी म्हणाली, अगं ताई, मला पण नाही पटत या गोष्टी. खरं म्हणजे भविष्य कधी कोणाला सांगता येतं या गोष्टीवर माझा नाही विश्वास. मला नाही वाटत की आपण साधूबाबांवर विश्वास ठेवून जायला हवे.
उलट आपण 2 दिवस नाही हे त्या चोरांना सांगतील आणि घर लुबाडून नेतील. तू पण ना ताई, फार सरळ आहे. कोणाच्याही बोलण्यात येते. माझं अजूनही म्हणणे आहे की आपण नको आपले प्लॅन बदलायला. मलाही मावशीचं म्हणणं बरोबर वाटलं होतं. शेवटी तिने आईला पटविले आणि बाबांनी गाडी पाठवली होती दुपारी आमच्यासाठी ती परत पाठवली. बाबा संध्याकाळी आले. त्यांनी आईला हसत हसत टोमणा मारला. मालती, माझ्यापेक्षा बहिणीच्या बोलण्यावर जास्त विश्वास आहे. काल तर किती हट्टाला पेटली होती जायचे म्हणून. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी कूलर वगैरे नव्हते. त्यामुळे कोणी अंगणात तर कोणी गच्चीवर झोपायचे. आम्हाला राहायला क्वार्टर मिळाले होते. नेहमीप्रमाणे मी आणि बाबा गच्चीवर झोपलो होतो. आई आणि मावशी घरात. कसल्यासा आवाजाने बाबांना झाग आली आणि ते खाली आहे आणि त्यांनी जोरात किंचाळी मारली, स्वप्नील! मी हडबडून जागा झालो आणि खालचे भयंकर दृश्य पाहून घाबरलो. आईच्या तोंडात बोळा कोंबलेला होता आणि तिला करकचून बांधून ठेवले होते. आतल्या खोलीतील लॉकर उघडे होते आणि मावशी ती कुठेच दिसत नव्हती. बाबांनी आईला सोडविले, पाणी मारून शुद्धीवर आणले. मी तडक पोलीस स्टेशनला फोन केला. 10 मिनिटात पोलीस घटनास्थळी हजर झाले. इतक्यात इतर मित्र आमच्याकडे येत असलेले पाहून स्वप्नीलने गोष्ट थांबवली. श्रोतेहो, हा होता कथेचा पहिला भाग. कशा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. मावशी कुठे गेली, तिचं काय झालं, अशा असंख्य प्रश्नांसाठी या कथेचा पुढील भाग ऐकायला विसरू नका. तोपर्यंत गुड बाय.